आज माझ्या हातात सलाईन सुरू होती. शरीर अशक्त झालं होतं. डोळे मिटत होते. वाटलं आज मीही थोडा वेळ रुग्ण म्हणून शांत पडून राहावं. पण तेवढ्यात झटके येणारं एक लहान बाळ हॉस्पिटलमध्ये आलं. त्या आईचा थरथरणारा आवाज अजूनही कानात घुमतोय. काय झाले माझ्या बाळाला? त्या एका वाक्यानं माझा सगळा थकवा हरवला. मी माझी सलाईन काढली, कारण त्या क्षणी माझ्या हातातील सुई महत्त्वाची नव्हती. त्या बाळाच्या हातात उरलेला वेळ महत्त्वाचा होता. स्वतःच्या वेदना बाजूला ठेवल्या, सॅम्पल घेतलं, तपासणी सुरू केली. कारण आरोग्य क्षेत्रात काम करणारे लोक घड्याळ पाहून काम करत नाहीत. ते एखाद्याच्या धडधडणाऱ्या हृदयासाठी धावत असतात. आज माझ्या शरीराला विश्रांतीची गरज होती, पण त्या बाळाला आमची गरज जास्त होती. त्या आईच्या डोळ्यातलं पाणी थोडंसं कमी झालं आणि माझ्या मनात एकच विचार आला, काही वेदना स्वतःसाठी सहन कराव्या लागतात, जेणेकरून दुसऱ्याच्या आयुष्यात आशेचा एक श्वास उरावा. मित्रांनो, ही नोकरी नाही, तर ही माणुसकी आहे, ही सेवा आहे आणि यासाठीच प्रत्येक वेदना मित्रांनो आपल्याला स्वीकारायची वाटते.